समाधान समाधानला समाधान याने मॅन ऑफ द मॅच साठी जायचं आहे. आज का बॉस मध्ये समाधान. आपल्याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे. समाधान या अभिनयजी काळोखे आपण त्याला ते मेडल घालायचंय, परिधान करायचंय. कॅप काढा आपल्या डोक्यावरची. त्या ठिकाणी एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. एक छोटं टोटल होतं आणि ते टोटल त्या ठिकाणी टीम उनेगाव संघानं डिफेन्स केलं आणि त्या मॅचचा विजयाचा शिल्पकार ठरतोय तो समाधान. एक लो स्कोरिंग मुकाबला आणि 20 धावांची मॅच. त्या ठिकाणी टीम संघर्ष उनेगाव संघानं विजय मिळाला. समाधान काय सांगशील, कारण स्लॅगवरचं षटक होतं, शेवटचं षटक होतं, फक्त नाममात्र 8 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि अशातच तुझ्यावरती जबाबदारी होती. कशा पद्धतीने त्या जबाबदारीला सामोरं गेलंस, काय सांगशील? सगळ्यांनी सांगितल्याबद्दल लेंथवर बॉल ठेव, त्याच पद्धतीने बॉलिंग केली आणि ओव्हर टाकली. कसं फील होतंय? हा एकदम भारी. नक्कीच. काय सांगशील या नव्या हंगामाकरता संघर्ष उनेगाव संघ आणि तू देखील कशा पद्धतीने तयारी केलीस? तयारी जोरात झालेली आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या मॅच करता आणि या परफॉर्मन्स करता खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅच करता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र दोन तुल्यबल संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला असेल मारेकजी देवलीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल भीम 11 वडवली. एका बाजूला ब्ल्यू आर्मी तयार झाली आपला पहिला सामना खेळण्याकरता. तेजस पालकर बनाम ही लढत असेल थेट कल्पेश हटेची. चला जरा स्पीडअप करा. कल्पेश आपणास विनंती असेल, आपल्याला वेळेची अवधी आपल्याला दिलेली आहे. मित्रांनो, आयसीसीने नवीन नियम आणलाय स्टॉप क्लॉक. हा नियम आपल्याला माहित असेल. अर्थातच त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये देखील आपण पाहत असाल वेळेची मर्यादा असते आणि ती मर्यादा जर तुम्ही गोलंदाजी करत असताना जर राखली नाहीत ना, तर आउटफिल्डचा तुमचा एक फिल्डर इनफिल्ड मध्ये येतो. त्याचा पूर्ण फटका तुमच्या टीमला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला बसत असतो. म्हणून स्टॉप क्लॉक हा नवीन नियम त्या ठिकाणी आयसीसीनं जरूर अंमलात आणलाय. आपण देखील त्या नियमाची पायमल्ली होणार नाही याचा कटाक्ष असणं फार गरजेचं आहे. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती असेल मयूर. साहिल आहे ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस पालकर आपल्याला पाहायला मिळतं. साहिलनं प्रभावित केलं होतं मागच्या वर्षी फलंदाजी करत असताना. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयूर बनाम साहिल ही लढत असेल. पहिला चेंडू फेकण्याकरता साहिल सज्ज आहे, मयूर सज्ज आहे. यावेळेस फटका हवेमध्ये मात्र तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय तेजसनं. 26 नंबरची जर्सी परिधान केलेला तेजस मागील वर्षी खूप सारं स्ट्रगल केलंय मारेकजी देवली कोड संघाने. अर्थातच या वर्षीच्या हंगामात कशा पद्धतीचा त्यांचा परफॉर्मन्स असतोय, कशा पद्धतीचे त्यांचे हे खेळाडू आपल्या खेळाचं सादरीकरण करतायत, हेही पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. कारण नवीन हंगाम आहे, नवीन हंगामाला आज सुरुवात झालेली आहे आणि या नवीन हंगामात प्रत्येक खेळाडू आपला नाव त्या ठिकाणी लौकिक करण्याचा प्रयत्न करणार आहे. उचली घेणारा चेंडू, अतिरिक्त उंची, पंचांनी दाद दिले, अर्थातच वाईटचा इशारा येतो. आणखीन एक अवांतर धाव, 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1 बाउन्सची वॉर्निंग त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिली जाईल. गोलंदाज मयूर याला. पुन्हा एकदा आडवा बाटणे, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार, सीमा रेषा पार. षटकार
तर या ठिकाणी षटकार अर्थातच साहिलच्या बॅटमधून आलाय आणि खऱ्या अर्थानं साहिलनं प्रभावित केलंय आणि आजही तो प्रभावित करतो या मैदानाला. ज्या पद्धतीनं एक हा स्ट्रोक अर्जित केलाय ना साहिलनं. कृपया मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईन्स वरती जे संघ बसलेले आहेत आणि ज्या संघातील खेळाडू आहेत त्यांनी कृपया जरा मदत करायची आहे. बाहेर गेलेला चेंडू जो असेल तो चेंडू आणून द्यायचा आहे. ही स्पर्धा तुमची आमची साऱ्यांचीच आहे मित्रांनो. हे कार्याध्यक्ष चषक असोसिएशनच्या माध्यमातून आपण आयोजित केलंय म्हणून या स्पर्धेकरता आपलं योगदान देखील फार महत्वपूर्ण आहे. नो चेंडू आहे इथं शॉर्ट थर्डमॅननं देखील तो मिस केलाय. नो चेंडू आहे पंचांच्या माध्यमातून आणि तर या 3 धावा या ठिकाणी फलकावरती येतील. 2 आणि 1 9चा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 3 धावेनं धावफलक पुढे जाईल. बारा बॉल 2. चला तर नवीन गोलंदाज असेल फ्री कंटिन्यू असणार आहे. नवीन गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळते. झर्क केला होता आणि नक्कीच त्याचा दंड मात्र समोरच्या टीमला बसला. आडव्या बॅटने यावेळेस मिड विकेटला बीट केलंय. आणखीन 2 धावा. साहिल मात्र चांगली अप्रतिम कामगिरी करतोय. यावर्षी एका चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती. एक चांगली रणनीती टीम मारकजी देवलीकोड संघानं मात्र या ठिकाणी आणलेली आपल्याला पाहायला मिळते. साहिल तेजसची जोडी या वर्षीच्या हंगामात कशा पद्धतीची कामगिरी करते आणि त्यांना कुठपर्यंत आपल्या संघाला यश आणून देते हे पाहावं लागेल. मात्र समोर देखील आहे कल्पेश आटे पॉवर हिटर. हो यावेळेस बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऐन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा याही वेळेस अर्जित केल्या जातात. एक चांगली रणनीती या ठिकाणी या दोन्ही बॅटर्सने आखली. 16 धावा येत आहेत. पहिलं षटक हे प्रगती पथावरती आहे. त्यांना देखील ठाऊक आहे कल्पेश अटेचा वडवलीचा संघ समोर आहे. कल्पेश एक अशा बॅटर्स आहे ना की जो 50-55 धावांचं टार्गेट जरी असलं ना तरी सहजरित्या पार पाडू शकेल. पुन्हा फाईन केलंय. यावेळेस मात्र लॉंग लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना आणखीन 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं क्या बात आहे. आणखीन 1 धाव तिथं ऍड होतील. डबलला ट्रिपल मध्ये केलंय कन्वर्ट आणि या 3 धावा ऍड होत आहेत. 19 धावा या धावफलकावरती येतात. पहिलं षटक अतिशय महागडं करत असताना टीम वडवली संघाकरिता एक चांगली कामगिरी एक चांगली रणनीती या ठिकाणी साहिलची आणि ती कारागिरी ठरते. आतापर्यंत तेजसने एकही चेंडू फेस केला नाही. क्या बात आहे. चांगला परफॉर्मन्स देतोय आपल्या टीम करता. 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. गरज असते मित्रांनो. अर्थातच जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या परफॉर्मन्स मधून जात असता तुमची वेळ चांगली असते त्यावेळी तुमच्याकडून निश्चितच तुमच्या टीम करता एक चांगला परफॉर्मन्स येण्याचं गरजेचं असतं आणि तो परफॉर्मन्स येतोय खऱ्या अर्थानं साहिलचा. पुढे टाकला होता. पुढे टाकलेला चेंडू मिस केलाय तेजसनं. निर्धाव चेंडूला षटकाची सांगता होते. अर्थातच 19 आकड्यावरती हे धावफलक स्थिरावलं जातंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. कल्पेश अटे यानंतर मात्र कोणाला प्राचारण करणार गोलंदाजी मार्क होती कारण 12 चेंडूचा निर्धारित खेळ शेष असताना टीम 19 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय.
पहिल्या फेरीचे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. कार्याध्यक्ष चषक तुम्ही पाहताय. शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन, या असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी श्री निलेशजी तोळेसाहेब यांची निवड झाली. त्यांनी सर्व भार या असोसिएशनचा स्वीकारला आणि त्यांच्या माध्यमातून या वर्षीच्या हंगामात आणि या हंगामाची सुरुवात कार्याध्यक्ष ट्रॉफीनं, कार्याध्यक्ष चषकानं होत असताना आपण पाहतोय. एक बहरदार आयोजन, एक बहरदार नियोजन शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचा आणि त्या असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगली दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी या दहिवलीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कार्याध्यक्ष चषक 2023 पर्व चौथ्या पर्वात शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन पदार्पण केलं आणि पदार्पणातच एक देखणी नयनरम्य अशी ही स्पर्धा तुमच्या माझ्या साऱ्यांच्या भेटीला आली. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकांच्या या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती येत आहे. मागची मॅच तुम्ही पाहिली असेल, अगदी 23 धावांचं लक्ष होतं आणि त्या 23 धावा डिफेन्स केल्या उन्नेगाव संघानं आणि आपल्या नावाला लौकिक असा साजेसा विजय त्या ठिकाणी मिळवला. समाधान जो खऱ्या अर्थाने या टीमचा विजयाचा शिल्पकार ठरला आणि पहिला विजय टीम संघर्ष उन्नेगाव संघाला मिळवून दिला. इथं देखील नारकजी देवली बनाम भीम 11 वडवलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आपला पहिला विजय संपादन करण्याकरिता. 19 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण आर्यनला पाहतोय. आर्यन, चांगलं नाव आहे आर्यन. मात्र इथं ब्रेकथ्रू आणि तो ब्रेकथ्रू मिळवून द्यावं लागेल आपल्या टीमला. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे आर्यनची. वा, पुन्हा चांगला जमिनीला समांतर पॅरलल असा चेंडू फेकलाय, त्यावरती वेग देखील तितकाच भन्नाट आहे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पहिला चेंडू निर्धाव खेळण्यात या ठिकाणी साहिल आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आर्यन चांगला रनअप. 19 धावा सातत्यानं मी तुम्हाला स्कोर अपडेट करतो. 19 धावा धावफलकावरती आहेत. मोठा आहे रेंज मध्ये आहे, त्याला आउट ऑफ दी पार्क पाडवलंय साहिल. षटकारानं 25 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. साहिल इथं मात्र आक्रमक रवैया आजमावतोय, खऱ्या अर्थानं अटॅकिंग क्रिकेट दाखवतोय. हो, इथं फटका फसलाय. या चेंडूवरती पलट वार केलाय आर्यन. या ठिकाणी मात्र साहिलला बेल आयकॉनवरती हिट करा आणि
रंग तर क्रिकेटला चढलाय आणि आता खऱ्या अर्थानं या स्पर्धा मात्र रंगात येतात. 25 धावा धावफलकावरती विकी परततोय डगआउट कडे. आर्यनचं षटक मात्र खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय टीम वडवली संघाकरता. एक षटकार जरूर आर्यनच्या षटकामध्ये आलाय, पण 2 महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी प्राप्त केलेत. नवीन बॅटर्स दीपेश आपल्याला जरूर पाहायला मिळते. 25 आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपण जरूर पाहतोय. दुसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. टीम दोन्ही बंधू तेजस आणि दीपेश या ठिकाणी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक आहे, मात्र इलिव्हेशन नाहीये, अंतर कापू शकत नाहीये. विकेटची पहिली हॅट्रिक. जोपर्यंत साहिल खेळपट्टीवरती होता तोपर्यंत सहारे काही अलबेल होतं. धावफलकावरती धावा येत होत्या. साहिल डगआउटला आला आणि इथं मात्र एका मागोमाग एक फलंदाज माघारी परततोय. 25 आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला असताना तेजसला आता मात्र सारे सूत्र आपल्या हातात घ्यावी लागतील. नवीन बॅटर्स प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये विकेटची पहिली हॅट्रिक्स आजच्या दिवसातली येते ती आर्यनच्या नावावरती आपण जरूर पाहतोय. 25 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. अखेरचा चेंडू या दुसऱ्या षटकातला शेष असेल आणि सामना करण्याकरता प्रतीक आहे, ज्याच्या टी शर्ट वरती हार्दिक पंड्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबई इंडियन्सचं नवीन कर्णधार पद ज्याच्या वाट्याला आलंय. चांगला स्ट्रोक, मात्र मिस टाइम आहे, हवेमध्ये आहे. जजमेंट जरूर केली होती, मात्र थोडा इनबॅलन्स झाला आउटफील्ड मुलं आणि नंतर हा झेल धरणीला बाण. 2 धावा धावफलकावर होतील ऍड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर येत आहेत 27 धावा. अखेरचे 6 चेंडू स्टील शेष. तर 6 चेंडूचा खेळ निर्धारित बाकी असेल आणि तदनंतर नेक्स्ट मॅच असेल स्वयंभू मुगवली बनाम त्रिमूर्ती वडवली कोंड. चला लगेचच आपण या षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही कॅप्टन्सनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. स्वयंभू मुगवली बनाम त्रिमूर्ती वडवली कोंड. दोन्हीही नवीन संघ या ठिकाणी असोसिएशन मध्ये दाखल झालेले. दोन्ही संघांना विनंती असेल या षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच दोन्ही कर्णधार आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय आणि नाणेफेक करून घ्यायचे. चला. तेजस या दरम्यान आपण पाहतोय तेजसला 27 या आकड्यावरती धावफलक स्थिरावले. तर तेजस या ठिकाणी आहे गोलंदाजी ट्रॅक वरती दैवली एंडच्या दिशेनं. समोर असेल तेजसला मारा करतोय तेजस. अर्थातच तेजस बनाम ही लढत असेल तेजसची. कोण जिंकणार? चांगला स्ट्रोक आहे, ऑन साईडला यावेळेस भिरकावलाय, मात्र कार्पेटचं साह्य घेत असताना लॉंग ऑन रिझनला त्या ठिकाणी प्रोडक्शन होतं आणि चांगलं कॅरी केले. आणखीन एक धाव यावेळेस पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती येत आहेत. एक चांगले धावगती या ठिकाणी बनवण्यात यशस्वी झाला असता तो मारकजे देवलीचा संघ. अर्थातच साहिल बाद झाला तेव्हा स्कोर होता 25. तदनंतर मात्र धावांचा ओघ आटलाय. म्हणजे साहिल महत्वपूर्ण फॅक्टर टीम करता ठरत होता. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय. गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला. धीम्या गतीचा चेंडू, बॅटचा फ्लो मात्र अगोदरच निघून गेला आणि त्यानंतर आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. 28 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेलं पाहतोय. 28 ऑन अ बोर्ड. निश्चितच आपली कलात्मकता या ठिकाणी सादर करतायत सातत्यानं हे युवा खेळाडू आणि त्याचा फायदा होतोय.
हो, यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी त्याचा फटका प्रतीक साहिल बाद झाल्यानंतर फक्त 3 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे साहिल किती महत्वपूर्ण फलंदाज होता या टीम करता. 28 या आकड्यावरती हे धावफलक स्थिरावलेला आपण जरूर पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ इथं शेष आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज या दरम्यान अशोक आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 7 जी जर्सी आता मात्र इंडियन क्रिकेट टीम मध्ये कोणीही परिधान करू शकत नाही. कारण बीसीसीआयनं जसा सन्मान दिला सचिन रमेश तेंडुलकर यांना आणि 10 नंबरची जर्सी ज्या पद्धतीनं भारतीय क्रिकेट संघातून अगदी कोणीही खेळाडू त्यानंतर परिधान करू शकला नाही. त्याच पद्धतीने 7 क्रमांकाची जर्सी इथून पुढे कोणताच क्रिकेटर आपल्या अंगावरती परिधान करू शकणार नाही. हा सन्मान महेंद्रसिंग धोनीला दिलाय बीसीसीआयनं. तेजस चला जरा स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा, अन्यथा तुम्हाला संध्याकाळ होणार आहे. फायनल पर्यंत अंधार पडणार या मैदानावर. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिझनला प्रोटेक्शन आहे. आउटफील्ड थोडी खराब. एका धाब्यावरती संतुष्ट झालाय तेजस. तेजसनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. 29 धावा धावफलकावरती येतील. शेवटचे 2 चेंडू इथं शेष असतील. 29 ऑन अ बोर्ड. स्लॉगरचा षडक मार्ग असताय. 29 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. या 2 चेंडूमध्ये एखादा प्रहार करावा लागेल. तेजस आतापर्यंत तेजसच्या बॅट मधून फक्त 1 धाव आली आहे. चांगला रणअप आहे. जवळपास 20-22 पावलांचा रणअप आणि इथं गोलंदाज वाईड चेंडू आहे. वेस्टइंडिज डाव्या यष्टीच्या बाहेर बरकेटला गेला आणि तदनंतर मात्र पंचांनी आपले दोन्ही हात फैल लावले. आणखीन एक धाव ऍड होते धावफलकावरती. 30 धावा येत आहेत. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. तेजस चांगला फलंदाज आहे. मागील काही वर्षापासून मात्र स्ट्रगल केलंय या फलंदाजानं. खऱ्या अर्थाने या असोसिएशन मध्ये एक काळ तेजसनं देखील गाजवलेला आहे. अडव्या बॅटने यावेळेस केल्याचा प्रयत्न. स्लाइटली हलकासा एज ब्रश झाला बॅटला चेंडू आणि तदनंतर यष्टीरक्षकाने केली नाही कुठली चूक. अखेरचा चेंडू असेल आणि अखेरचा चेंडू मात्र कशा पद्धतीनं फेस करणार. निकेश जी आपल्याला जर्सी परिधान केलेले निकेशजी शेवटच्या चेंडूवरती 30 धावा धावफलकावरती आले. चला स्वयंभू मुगवली बनाम त्रिमूर्ती वडवली कोण आपण यायचंय टास्का बॉस मध्ये. मोठा फटका आहे. मोठा फटका वे मध्ये 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध. चला चला निकेशजी दुसरी धाव आपली कमी पडली. काही हरकत नाही. मॉर्निंग वॉकला तुम्हाला थोडी गरज आहे. एका धाव्यानं धावफलक पुढे जाईल. 31 या आकड्यावरती जिंकण्याकरता 18 चेंडू 32 धावांची गरज असेल भीम 11 वडवली संघाला. नेक्स्ट मॅच स्वयंभू मुगवली बनाम त्रिमूर्ती वडवली कोंड.
हॅलो, चला या संघर्ष सॉरी स्वयंभू मुगवली प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नव्याने यावर्षी आपण या असोसिएशन मध्ये दाखल झालात. पहिल्याच असोसिएशनचं कार्याध्यक्ष चषक आहे. काय सांगाल असोसिएशन मध्ये कशा पद्धतीने फील करताय आणि तुमचा संघ त्रिमूर्ती क्रिकेट संघ वडवली कोण कशा पद्धतीने सज्ज आहे या नवीन हंगामात या नवीन असोसिएशन मध्ये आपला दमखम दाखवण्याकरिता? आमचं वर्ष सुद्धा पहिलेच आहे आणि पहिल्याच वर्षी आम्ही खेळ आमचा खूप चांगला दाखवणार आहोत आणि निघाली संघ सुद्धा नवीन आहे. त्यांचाही पहिलाच वर्ष आहे. आम्हाला दोघांचा खेळ काही माहित नाही अजूनपर्यंत आणि आम्ही खेळ खूप चांगलाच दाखवणार आहोत. निश्चितच आणि त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लवकर फंडिंग लावून घ्यायची आहे. तर वडवली कोण संघानं नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर आमंत्रित केलंय स्वयंभू मुगवली संघाला गोलंदाजी करण्याकरता. तर दोन्ही संघ दोन्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 32 धावांची गरज असेल ती टीम 11 वडवली संघ पॉवर हिटर कल्पेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला जरा स्पीड अप करा मित्रांनो. दोन वाजलेले आहेत. अजून पहिल्या फेरीचा एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. स्पर्धा आपल्या जवळपास 10:30 वाजता चालू झालंय. अजून दोन सामने खेळवायचे आहेत. नंतर दोन आहे. कल्पेश शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण तेजसला पाहतोय. चला तर मॅचला सामन्याला करूया सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येईल तेजस पालकर. सामना करतोय तो कल्पेश. यावेळेस पहिला बीमर. कल्पेश सारख्या पॉवर हिटर फलंदाजाला तुम्ही असा लॉलीपॉप देऊ शकत नाही. चला 6 धावा येतील आणि 9 कसं 7 धावा पहिल्या चेंडूवरती अर्जित केला कल्पेशने. चेंडूवरती 7 धावा अर्जित केल्या. 32 धावा
आणि या 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. फ्री हिट असेल, येणारा चेंडू. हाय बोला ना. चांगला आहे, चांगला कमबॅक आहे. क्या बात आहे. अगदी पुलरले डिलिव्हरी फेकली गेली होती. कल्पेशला देखील वाटला होता चेंडू राईज होईल की काय. त्या अनुषंगाने त्याने शॉट सिलेक्शन केलं, मात्र चेंडू खालीच राहिला आणि त्याचा फटका मात्र कल्पेशला बसला. इथं मात्र एक निर्धाव चेंडू आणि चांगला चेंडू फेकलाय तेजसने. याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अगदी टिकून राहायचं असेल तर. टॅप शॉट यावेळेस पॉवर जनरेट जरूर केली होती, मात्र मॅचची लिडिंग एज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र कुठलीही धाव कल्पेशने त्या ठिकाणी घेतली नाहीये. 7 धावा धावफलकावरती जरूर आले. तेजस 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. चांगला चेंडू यानी विलेस. आत्ता मात्र 1 धाव देऊन जातोय. ही लढत आहे. खऱ्या अर्थानं पॉवर हिटर कल्पेश बनाम मारेकजी दहिवली संघाच्या गोलंदाजांची ही लढत कोण जिंकणार हे येणारा काळ आणि येणारी वेळच तुम्हाला सांगून जाईल. कारण कल्पेश अटेसारखा फलंदाज जो पॉवर हिटर समजला जातो, मोठमोठे रेंजचे षटकार ठोकण्यात जो माहीर आहे, अजून खेळपट्टीवरती उभा आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता मनगटाच्या साह्याने, मात्र तोही निष्फळ ठरतोय. शुभम आहे जोडीला. एक युवा बॅटर्स आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. निश्चितच एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. माळकजी दहिवली कोण नाम भीम 11 वडवली बोंडवाडी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशच्या असण्यानं निश्चितच टीम मध्ये एक मजबूती आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत कल्पेश उभा तोपर्यंत विजय वडवलीच्या बाजूने जाईल, मात्र इथं त्याला सुरुंग लावलाय. पहिला ब्रेक तुम्ही लिहून दिलाय तेजसनं. कॉस्ट ऑफ एंड पाहायला मिळाला. पहिला झटका शुभम टेगआउटकडे. वडवली संघाची आणि एक चांगली सुरुवात देखील केली होती ती मालकजी दहिवली कोण संघाने. कारण जो ब्रेक तो हवा होता ना पहिल्या षटकामध्ये, तो पहिला ब्रेक तो आलाय. जरी कल्पेश हटे या ठिकाणी खेळपट्टीवरती असला तरी देखील त्याच्यावर देखील दबाव टाकणारा तो ब्रेक तो होता. जर इथं या दुसऱ्या षटकात आणखीन एखादा ब्रेक तो आला ना तर कल्पेशवरती दबाव असणार आहे. मात्र जितका दबाव असतो ना तितक्या दबावात हा फलंदाज चांगली कामगिरी करतो आणि ती चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतो. नवीन गोलंदाज विक्की आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अर्थातच षटक क्रमांक 2. विक्की नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2. चला जरा स्पीडअप करा.
दुसरा षटक आहे आउटफिल्ड त्या ठिकाणी सजवली जाते अर्थातच पाश्चात्य कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा खुळ टप्प्याचा चेंडू यावेळेस अतिरिक्त उंची आणि वाईट चेंडू येतो वन बाउन्सिंग वॉर्निंग त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय भरत सत्वे यांना आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण माजीद सरांना बरोबर पाहतोय विकी पहिलाच चेंडू आणि अवांतर स्वरूपाचा येतो तदनंतर मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी असेल आर्यन या ठिकाणी आपण नवीन बॅटर्स ज्याला आपण पाहताय आर्यनची खासियत आहे त्यांनी बॅट कशा पद्धतीने ग्रिप केली आहे बघा कंप्लीट केले क्या बात आहे लालूला तो बॉलच बसला नाही तदनंतर मात्र 2 धावा काढण्यात यशस्वी झाले 12 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय षटक्रमांक दुसऱ्या षटकावरती पथावरती आहे आर्यन त्या ठिकाणी कल्पेशच्या साथीला आलाय 32 धावांचं लक्ष आहे 20 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्याकरिता चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र प्रोटेक्शन त्या ठिकाणी त्याला दिले हुलकावली चेंडू जाईल सीमारेषा पार येईल हा चौकार ते समस्या चौकाराला आर्यनच्या बॅटमधून आणि या चौकाराने 16 धावा देखील धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर विजयाकडे या ठिकाणी वाटचाल करताना टीम ड्रीम 11 बडवली बोंदवडीचा संघ आपण जरूर पाहतोय अजूनही कल्पेश अटे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे कल्पेशच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय पण त्यानंतर मात्र कल्पेश जो नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय ना तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे गोलंदाज विक्की 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत विक्कीनं 6 धावा खर्च केलेत या 2 चेंडूवरती आर्यन यावेळेस बॅटचा मोठा सिरा मात्र इथं शॉर्टकट बांधला दीपेश चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 1 धाव त्या ठिकाणी जरूर कंप्लीट केली एकेरी धाव्याने धावफलक हलकं ठेवले 17 या आकड्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17 धावा धावफलकावरती येत आहेत दुसऱ्या षटकात त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केले हे फार महत्वाचं आहे कारण बऱ्याच काळावधीनंतर मात्र कल्पेश अटे स्ट्राईक वरती येतोय त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं कारण असा पॉवर हिटर आहे ना जो कुठल्याही क्षणी एखादा मोठा फटका मारून सामन्याचं चित्र विचित्र रूपनं पालटवणारा टप्प्याचा चेंडू प्रहार केला एलिव्हेशन नाहीये अंतर कापू शकत नाहीये मोठा मासा जाळ्यात अडकलाय वा 17 शेवटचे 2 चेंडू शेष आहेत शेवटचे 2 चेंडू या षटकातले शेष आहेत नवीन बॅटर्स या ठिकाणी आपण जरूर पाहतोय 9 नंबर जर्सी परिधान केलेला चांगली देहयष्टी आहे मात्र अमन वा अमन चॅम्पियन्सचा बल्ला घेऊन त्या ठिकाणी बॅटिंग करण्याकरता चांगली कलात्मकता या ठिकाणी पाहायला मिळेल 1 धाव आणखीन ऍड होते आमच्या स्कोरर या ठिकाणी चांगलं काम पाहतात स्कोररच्या माध्यमातून 18 धावा धावफलकावरती त्या स्कोररचं आमचं नाव आहे अक्षय चांगली कामगिरी पाहते स्कोरिंग चांगल्या पद्धतीचे त्यांचे हँड रायटिंग देखील आम्हाला पाहायला मिळते अगदी एक बॉल आणि एक बॉल वरती काढलेल्या ज्या धावा आहेत ना असं म्हटलं जातं ना एका कॉमेंटेटरचा एक मुख्य अर्थ असतो तो म्हणजे स्कोरर आणि अक्षयनं ते काम आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या रीतीने हाताळलंय
फटका कसलाय हवेमध्ये आहे इथं. क्या बात आहे, एक लाजवाब झेल टिपलाय. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा झेल होता. विकेट क्रमांक 4 या ठिकाणी माघारी परततोय. धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. या ठिकाणी हा सामना आता मात्र कुणाच्या बाजूने झुकणार. मागची मॅच देखील अशाच पद्धतीची पाहायला मिळाली होती. संघर्ष उमेगाव संघानं 23 धावांचा स्कोर त्या ठिकाणी टोटल. प्रत्येक विकेटला 100 रुपये निलेश शिंदे यांच्यासाठी सुभाष कालोखे यांच्याकडून. तर निलेश शिंदे यांच्याकरिता प्रत्येक विकेट्स करता 100 रुपयांचं पारितोषिक असेल सुभाषजी काळोखे यांच्या माध्यमातून. चला आणि न्यू साऊंड सर्व्हिस यांच्याकडून 100 रुपये विकेटसाठी. यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. चला तुम्ही मैदानात विकेट्स काढा. रायगड स्नॅक्स अँड सोडा सेंटर आपली वाट पाहतोय. प्रति विकेट्स करता 100 रुपयाचं हे पारितोषिक. पहिला चेंडू यावेळेस अवांतर व्हाईटच्या स्वरूपात बलिंगा स्टाईलनं मात्र ही गोलंदाजी. नाव आहे गोलंदाजांचं निलेश शिंदे. पहिलाच वाईट चेंडू पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र अलॉंग विथ कार्पेट केला एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू फरार सीमा पार चौकार. दोन धावा ऍड होत आहेत. 21 धावा 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. धावफलकाचा विचार केला तर 25 धावा 32 धावांची गरज असणार आहे टीम भीम 11 बडवली संघाला. चांगला स्ट्रोक याही वेळेस मिड विकेट रिझनला मन दुसरी धाव पूर्ण करू शकेल का. इथं थोडी फंबलिंग. दुसरी धाव देखील पूर्ण. निलेश शिंदे यांनी तो थ्रो कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर केला. 27 धावा धावफलकावरती. 5 धावांची आता मात्र गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. मॅच 50-50 आहे. हे मॅच अजूनही ऑन आहे. कुणाच्या बाजूने सामना जाणार कोण इथं विजयी होणार हे आत्ताच काही असं लावता येणार नाहीये. कारण या ठिकाणी कामगिरी जरूर चांगली केली जाते. निलेश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. अमन आहे सोडून दिला यावेळेस. ऑफस्टेकच्या बाहेरचा चेंडू होता. ठाऊक होत. आणखीन एक अतिरिक्त धाव. इथं मात्र टीम वडवली संघाला 4 धावांची आता नाममात्र गरज असणार आहे जिंकण्याकरिता. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. निर्धाव चेंडू इथं फेकावे लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला तुमचं कसबपणाला लावावं लागेल. मेहनत घ्यावी लागेल. दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना ऑन आहे. सिली मिडॉकला त्या ठिकाणी प्रोटेक्शन लावलं जातंय. सिली पॉइंट
अरे हा कशाला मध्ये येतोय? सांगायला टाइमपास अमन आणि मयूर या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. चेंडू शिल्लक असतील 3 आणि गरज आहे जिंकण्याकरता 4 धावांची. 3 चेंडू 4 धावांची गरज. निलेश यांना पारितोषिक आलंय, मात्र ही मॅच त्यांना विन करून दाखवावी लागेल. सगळं स्ट्रोक पंच केलं यावेळेस. पॉइंट आणि कव्हर मधून पुन्हा चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषा पार चौकार. तो देखील विजयी अमनच्या बॅट मधून. टीम